नक्कीच पुन्हा एकदा सेकंड राऊंडचा सामना चालू होतोय. आजच्या दिवसातला पहिला सेकंड राऊंडचा सामना मोहदर विरुद्ध शीर्षवाडी हा सामना रंगेल. मागच्या सामन्यांचा विचार केला तर शीर्षवाडी संघानं नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये लोणावळा विरुद्ध शीर्षवाडी सामना रंगला होता. लोणावळा संघानं 45 धाब्यांची खेळी केली होती आणि शीर्षवाडी संघानं 14 चेंडूमध्ये 46 धाब्यांचा पल्ला गाठला होता. रनआउटला संधी पहिल्याच चेंडूवरती शतरक्षकानं चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. पाहता क्षणी कुठेतरी एकही धाव नव्हती, तिथे मात्र नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. काय घडलं जातं, कुठेतरी रनआउटला विकेट मिळाली असती, तिथे मात्र नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाब्याने संघाचं अकाउंट ओपन झालं आणि टोटल एका चेंडूचा खेळ समाप्त होत 2 धावा. पुन्हा एकदा हलकीशी प्लेसमेंट, फक्त दिशा दाखवण्याचं काम मात्र चालू होतं फलंदाज समीर या फलंदाजाचं. परंतु निर्धाव चेंडूचे सांगत होते, गोलंदाजाच्या ज्यांना ओळखलं होतं आणि त्यानंतर गती कमी केली. त्यानंतर चेंडू सरळ पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात निघून जातो. लोअर फुल टॉस आणि नक्कीच काऊ कॉर्नरच्या वरून वन बाउन्स चौकार. आहे आणि आता जे काही डिसिजन पंच देतील त्या पंचांच्या डिसिजन वरती आपल्याला कायम राहायचं आहे. खरोखरच जबरदस्त फटका सजवला, अगदी फाईन लेगच्या वरून चौकार. पुन्हा एकदा दिशा दाखवली आहे, पुन्हा एकदा मिसफील झाली आहे. नक्कीच नशिबाचा चौकार आलाय आणि चौकाराच्या संख्येनं पुन्हा एकदा धावफलक खाल्लं. टोटल 10 या अंकावरती. मागच्या सामन्याचा विचार केला महोदर टीमचा तर सलामीचे फलंदाज लवकर तंबूच्या आश्रयाला आले होते आणि त्यानंतर आता सलामीचे फलंदाज या सामन्यामध्ये मात्र स्वतःला सिद्ध करत असताना चौकाराच्या साह्यानं टोटल बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा टोटल. धावफलकाचा विचार केला तर 10 धावा आल्या आहेत. आता मात्र डाव्या एसटीचा बाहेर चेंडू आला, पंचांना अवंतर घोषित केलाय. अवंतर धाब्याने पुन्हा एकदा आता गोलंदाज दबावाखाली आलाय. बसू हा गोलंदाज, कारण 2 मोठे फटके आले त्यानंतर गोलंदाज जरूर गती कमी करतोय, परंतु नियंत्रण ठेवू शकत नाहीये. जबरदस्त चेंडू आता मात्र पडल्यानंतर थोडीशी उचली घेतोय, सरळ निघून चालला. यष्टीरक्षकाच्या हातात गोलंदाजानं कमबॅक करणं गरजेचं होतं. जसं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज बसू या गोलंदाजानं. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय. नक्कीच दांदण करत षटकाराला ना डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळाली. षटक क्रमांक 1 समाप्तीचा इशारा देखील येतोय.
शेवटच्या चेंडूवरती फाईन लेगच्या वरून षटकार आला आणि त्यानंतर त्या षटकाराच्या सगळ्यांना धावफलकाचा विचार केला तर 17 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील, या सुनीलला मागच्या सामन्याचा विचार केला तर जरूर कमबॅक करून दिलं होतं संघाला. तो सुनील पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. नक्कीच गोलंदाजानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी ठरतोय प्रयत्न आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या जोरानं टोटल 18 या अंकावरती. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला समीर, जो समीर वैयक्तिक 6 चेंडू मध्ये 17 धाव्यांवर 16 धाव्यांवर खेळतोय. पुन्हा एकदा अव्वंतर चेंडू आलाय, अव्वंतर धाव आली आहे, अव्वंतर धाव्यानं पुन्हा एकदा धाव फलकाला टोटल 19 या अंकावरती. धावा कशा येऊ त्या धावा येणं गरजेचं असतील कारण शीर्षवाडी संघाची बॅटिंग लाईन पाहिली तर नक्कीच 8 ते 9 नंबर पर्यंत बॅटिंग लाईन पाहायला मिळतीय. पुन्हा एकदा फाईन लेगच्या वरून तोच फटका सजवला जातोय वारंवार समीर या फलंदाजाकडून. जबरदस्त फटका सजवला जातोय. डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळतीय. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न. काय घडले जात आहेत अजूनही मात्र तो फटका, मात्र त्या फटक्यावरती विश्वास. प्रत्येक वेळेस तो चेंडू मात्र त्याच गतीनं येईल असं फलंदाजांना अपेक्षा असते परंतु गोलंदाजांना आता थोडासा स्लोवर गतीनं चेंडू फेकला होता आणि त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. समीर आता मात्र अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. जसा फाईन लेगच्या वरून उडवण्याचा प्रयत्न केला तो फटका सफल ठरत होता. त्यानंतर अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न केला तो फटका अयशस्वी ठरला आणि बॅक टू द डगआउट समीर ठोक डीजे. आणि नक्कीच धन्यवाद डीजे. खरोखरच कुठेतरी आता समीर यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. 1 डाऊनला गजानन. ती 20 धावा. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली समीर या फलंदाजाची आणि आता मात्र डावखरी हाताचा फलंदाज गजानन. गजानन देखील जबरदस्त फटकेबाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. तोच गजानन एक डावखरी हाताचा विस्फोटक फलंदाज. पहिलाच चेंडू गोलंदाज सुनील वेगावरती स्वार होतोय कारण मागच्या फलंदाजांना अगदी नाकाशी दम करून ठेवलं होतं. गोलंदाजांच्या त्या फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला पटवण्यात यश आलं. त्यानंतर आता शीर्षवाडी संघाचे गोलंदाज सामन्यामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत कारण 23 धावा आल्या आहेत. अजूनही दुसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आणि षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 23 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर बसू या गोलंदाजानं 17 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर या षटकाचा विचार केला तर सुनील या गोलंदाजानं अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि टोटल जाऊन पोहोचले ती 23 या अंकावरती. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं. सुनील या गोलंदाजानं कमबॅक करून दिले कारण मागच्या सामन्याचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये देखील सुनीलनं संघासाठी कमबॅक करून दिलं होतं आणि तसंच पाहायला मिळालं या सामन्यामध्ये देखील.
गोलंदाजी मार्कर गोलंदाज हिरामन. नक्कीच शेवटचे 6 चेंडू. पहिल्याचा चेंडू अगदी लॉंग ऑफला चेंडू खाली क्षेत्राच्या चेंडू खाली येणार उचलणार फेकणार रनआउटला संधी पाहता क्षणी काय घडलं. रामनं थोडीशी चुकी केली आणि त्यानंतर चुकीला माफी नाहीये. पाहता क्षणी जसा फलंदाजानं चेंडू पाहायला हाईट जास्त आहे त्यानंतर नक्कीच एका धावेचं दुसऱ्या धावेत रूपांतर झालं आणि पाहता क्षणी 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धाव्याने पुन्हा एकदा धाव फलकाला. चला यानंतरचा होणारा सामना प्रकाश 11 खोटे विरुद्ध कुंभिवली संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण नाणेफेकीसाठी या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी असेल आणि जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाले. हिरामन या गोलंदाजाचं महत्वाची विकेट आली या तंबूच्या आसऱ्याला. योगेश जो सलामीला आलेला फलंदाज योगेश तंबूच्या आसऱ्याला आलाय. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं कारण पहिल्या चेंडूवरती कुठेतरी रनआउटला विकेट आली असती. तिथे मात्र रामनं चुकी केली. ती चुकी महागडी ठरली नाहीये कारण लगेच दुसऱ्या चेंडूवरती बॅक टू द बॉलर्स एक सोपा झेल पाहायला मिळाला गोलंदाज हिरामन या गोलंदाजाकडून. आणि योगेशांची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आत सज्ज झालाय रवी भगत. पुन्हा एकदा नक्कीच पॉइंट मध्ये खेळून काढला. एकच धाव मिळाले. जर नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रो झाला असता तर नक्कीच पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली असली रवी भगत या फलंदाजासाठी. परंतु पॉइंट मध्ये थोडासा क्षेत्ररक्षक कंपून झाला आणि त्यानंतर मात्र नक्कीच एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या साह्यानं पुन्हा एकदा एक धाव आली. एका धावेच्या जोरावर टोटल 26 धावा झाल्यात. 26 धावा धाव फलकावरती. आता पुन्हा एकदा डावखुरी आताचा फलंदाज गजानन. शेवटचे 3 चेंडू. थोडासा रनअप मध्ये मिसअंडरस्टँड होतं आणि त्यानंतर मात्र जर रनिंग मध्ये थोडीशी चुका झाली त्यानंतर खराब चेंडू पडायला वेळ लागत नाही आणि खराब चेंडू पडला तर मोठा फटका येतो. पुन्हा एकदा बॅटची इनर एज चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचला होता. ग्राउंड जरूर कव्हर झाला होता परंतु अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू सरळ जमिनीला दान झाला. खरोखरच शीर्षवाडी संघाकडून चुक्या होत आहेत परंतु त्या चुक्या फलंदाजांना सुधाराव्या लागतील फलंदाजी करत असताना, कारण धाव फलकाची गती थांबत नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा जरूर पूर्ण झाल्यात. टोटल विचार केली तर 28 या अंकावरती. अजूनही उर्वरित शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. जबरदस्त अगदी पॉइंटच्या मधून काढायचा प्रयत्न केला होता परंतु आता मात्र एक सिंगल मिळाली आणि त्यानंतर एका सिंगलच्या साह्यानं टोटल 29 या अंकावरती येणाऱ्या चेंडू टार्गेट सेट करणार असेल. 1 आली तर 30, 2 आल्या तर 31, परंतु येणारा चेंडू सांगून जाणार किती धावा येतील पाहणं गरजेचं असते. स्ट्राईकला रवी. पुन्हा एकदा अगदी जबरदस्त फटका सजवला. अगदी पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषा कव्हर करत दणदण करत चौकाराला डीजे मास्टरला संधी मिळाली. धन्यवाद डीजे. चला प्रकाश 11 घोटी संघाचा कर्णधार आणि त्यानंतर विरोधात खेळणारा संघ अर्थातच कुंभिवली संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण नाणेफेकीसाठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी. यानंतर मोठ्या हस्तींचं आगमन होतंय
ऍडव्होकेट राजेंद्र निगुडकर साहेबांचं आगमन होतंय. आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचंय. यानंतर तुकाराम दादा निगुडकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये त्यानंतर श्रीरंगदादा दरेकर साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चला, इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी. दोन्ही संघाचे कर्णधार मात्र मैदानाच्या आतमध्ये तैनात झालेत. आणि आपण टॉस बॉक्स कडे वळूया. नक्कीच कुंभिवली संघानं नाणेफेकी जिंकले आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. 18 चेंडू आणि 33 धावा गोळा केल्या आहेत. ऍडव्होकेट राजेंद्र निगुडकर साहेबांचा सत्कार होतोय. चला, सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि सामन्याकडे वळूया. नक्कीच पाहुण्यांचा सत्कार केला जाईल. अठरा चेंडू आणि 33 धाब्यांची जबरदस्त खेळी केली महोदर संघानं आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 34 धाब्यांचं आव्हान असेल शिर्षेवाडी संघासमोर. नक्कीच मागच्या सामन्याचा विचार केला तर राम हा पहिल्याच चेंडूवरती तंबूच्या आसऱ्याला आला होता, परंतु आता पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज झालाय राम आणि त्यांचे साथी मित्र हिरामन. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कर गोलंदाज योगेश पारधी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती मागच्या सामन्यामध्ये. पहिलाच चेंडू फक्त दिशा दाखवले गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू काढलाय. चेंडू दणदण करत निघून चालले. जरूर सीमारेषा लगत चेंडू अडवला गेला आणि त्यानंतर नक्कीच पहिल्याच चेंडूवरती संघाचा श्री गणेश झालाय. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले. एका चेंडूचा वादळी खेळ संपन्न होत 2 धावा. दोन धावा पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा जबरदस्त फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता राम या फलंदाजानं, परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक करणं गरजेचं असेल. कारण जसा राम थोडासा सफल झाला त्यानंतर मात्र चेंडूची गती थोडी कमी केली आणि चेंडू पुढ्यात टाकला आणि त्यानंतर चेंडूची न उसळी जी घेतली त्यानंतर येणारा निर्धाव चेंडू. कारण गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं असेल, कारण 34 धावा डिफेंड करायच्या. आव्हान तर चेंडू आलाय. यस, मॅच चालू व्हायच्या अगोदर कुंभिवली आणि प्रकाश इलेव्हन घोटे संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपल्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करा तरच ती मॅच चालू होईल, अन्यथा मॅच चालू होणार नाहीये. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, पहिली फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा त्यानंतर ती मॅच चालू होणार. आव्हान तर चेंडू जरूर टोटल जाऊन पोहोचले 3 अंकावरती. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. तर एका साईडनं शिर्षेवाडीचे फलंदाज गोलंदाजांवर हवी ठरतायत. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. नक्कीच कव्हरच्या मधून चेंडू काढला. गॅप सिलेक्शन चांगलं झालं आणि त्यानंतर रामनं मात्र आजच्या दिवसातला पहिला मोठा फटका सजवला चौकाराला. चौकाराच्या साह्यानं डीजे मास्टरला संधी मिळाली.
कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, मिस टायमिंग झाला आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये, स्वतः राम देखील नाराज आहे स्वतःवरती, कारण जो ज्या चेंडूवरती मोठा फटका येणारा होता तो फटका मिस झाला आणि त्यानंतर एका निर्धाव चेंडूची सांगता झाली. कारण गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा पाहायला मिळतो योगेश. पुन्हा एकदा लाऊड अपील झाली आहे, पंचांना अपील देखील उचलून धरली आहे. महत्वाची विकेट. नक्कीच राम बॅक टू द डगआउट. नक्कीच कुठेतरी चौकार आला, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आला ना, त्या निर्धाव चेंडूचा दबाव मात्र रामवरती वाढला आणि लगातार दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली. पहिली विकेट तंबूच्या आसऱ्याला आली. राम बॅक टू द डगआउट. टीजे मास्टरला संधी. P1च्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी राहिलाय आणि स्ट्राईकला दिनेश. जबरदस्त अगदी ब्लॉक होलला चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तो ब्रह्मास्त्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला योगेश या गोलंदाजाकडून आणि नक्कीच एक धाव मिळाली. एका धाब्याने संघाची धाव संख्या झाली ती मात्र 8 धावा. 8 धावा आणि नक्कीच येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. महोदय संघाला विनंती, आपण स्पीडअप घ्या कारण अजूनही आपल्याला फर्स्ट राऊंडचे सामने कव्हर करायचे. चला, घोटे संघाचा कर्णधार आणि कुंभिवली संघाचा कर्णधार आपल्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा कारण शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेत. तरच जर आपण फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या तरच सामना चालू होईल, कारण आयोजकांचा नियमच तो राहिलाय. पहिल्या दिवसापासून आपण विचार केला तर पहिल्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या कंप्लीट करा, त्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्या. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धाव्यांची गरज. मागच्या सामन्याचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये देखील 12 चेंडू 26 ची गरज असताना कलोते संघ 1 चेंडू 2 धावा असताना पराभूत झाला होता. त्या सामन्याचा विचार केला तर शेवटचे 3 चेंडू 14 ची गरज होती. कालच्या दिवसात देखील पलसदरी आणि वर्णे ठाकूरवाडी हा सामना रंगला होता, त्यामध्ये देखील 3 चेंडू 14 ची गरज असताना उमेशने मात्र लगातार 5 चेंडू वाईट टाकले होते आणि सामना मात्र पराभूत झाला होता पलसदरी संघ. पहिलाच चेंडू जबरदस्त वेग पाहायला मिळाला. गोलंदाज पिंटू या गोलंदाजाकडून 11 चेंडू 26 ची गरज. 11 चेंडू 26 धावा. 11 चेंडू 26. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. फक्त चेंडूला दिशा दाखल. 1 धाव तर नक्कीच पूर्ण होईल. एका धावेनं मोदर संघाचं काही बिघडणार नाहीये आणि नक्कीच एकच धाव मिळाले. एकच धाव. एका धावेनं पुन्हा एकदा धाव फलकलं. टोटल 9 अंकावरती. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. एसटी रक्षकाची जरूर चुकी झाली, त्यानंतर फर्स्ट स्लिप आणि फाईन लेगच्या खेळाडूंना देखील चुकी केली आहे. नशिबाचा चौकार आला. चौकार कसा येवो, धावा कशा येवत, कारण बॅटनं धावा येत नाही तर लेग बाईटच्या स्वरूपात धावा आल्या, त्या देखील 4 धाब्यांची अत्यंत गरज होती. त्या 4 धावा अगदी मोक्याच्या क्षणी शीर्षवाडी संघाकडून पाहायला मिळाल्या, कारण एसटी रक्षकाची चुकी, त्यानंतर स्लिप मध्ये देखील चुकी झाली. टोटल जाऊन पोहोचले 13 या अंकावरती.
पुन्हा एकदा जरूर जबरदस्त फटका सजलाय, परंतु डीप मध्ये तितका सूर एक शतरक्षक पाहायला मिळाले. नक्कीच कुठेतरी संघासाठी 2 धावा वाचल्या गेल्या आहेत. 2 धावेनं नक्कीच संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडणार. जबरदस्त धावफलक. यस, यानंतरचा नक्कीच गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय आणि यानंतरचा चेंडू नक्कीच चेक केला जाईल. 2 धावा, 2 धाब्यानं पुन्हा एकदा धावफलक. टोटल 15 या अंकावरती. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न केला होता. लाऊड अपील झाली आहे. पंचांना अपील उचलून पंचांचा डिसिजन यस, आउट. ओ यू टी. पंचांचा स्पिंगर ऑन झालाय. अजूनही काही समजत नाहीये कारण यस, पंचांचा डिसिजन फिंगर ऑन आणि डिसिजन इज द आउट. डीजे मास्टरला संधी मिळतीये. हिरामन बॅक टू द डगआउट आणि नक्कीच मोठा विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला आलाय आणि हिरामन यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या दिशेनं रवाना झालाय तो. देवा मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. सात चेंडू 19 धाब्यांची गरज. येणाऱ्या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना तर नक्कीच पुन्हा एकदा सामना खुला होईल शिर्षेवाडी संघासाठी. 7 चेंडू 19 धाब्यांची गरज. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा येते. 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 15 धावा, 6 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. 3 मोठे फटके पूर्णपणे सामन्यात. कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मागचा सामना जसा झाला होता कलोते मोकाशी विरुद्ध महोदर संघ तसाच सामना पाहायला मिळेल या षटकामध्ये देखील. 6 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज असताना सामना रंगलाय. चला घोटे संघाचा कर्णधार चला पंच स्पीडअप घ्या. आपण जास्त वेळ घेऊ नका. महोदर संघ आपल्याला विनंती आहे, आपण या सामन्यासाठी खूप वेळ खर्च केलाय. स्ट्राईकला दिनेश आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवी भगत. जबरदस्त गोलंदाजी मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि तोच रवी भगत पुन्हा एकदा सज्ज झालाय जो एक
पहिल्या चेंडूवरती मागच्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर गोलंदाजांना पूर्णपणे कमबॅक करून ठेवलं होतं सामन्यामध्ये. पुन्हा एकदा लॉवर फुल टॉस. डिसिजन पेंडिंग आहे, अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. तुम्ही पंचाने संगणमत करा आणि त्यानंतर आम्हाला डिसिजन द्यायचा आहे. पंच आम्हाला डिसिजन सांगा, नक्की काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. चला महोदर संघाला विनंती, आपण पंचांशी वाद घालू नका. चला दोन्ही संघांना विनंती, आपण स्पीडअप घ्या. येणारे 5 चेंडू 19 धावा, 3 मोठे फटके, 3 षटकार. पुन्हा एकदा सामना खुला होईल. पहिला आला तर दुसरा यायला टाइम लागत नाही आणि दुसरा आला तर तिसरा लगेच येतो. पुन्हा एकदा लॉवर फुल टॉस. पंचांचा डिसिजन असेल हाईट वेक्टर साठी. येस, येथून मात्र फेअर डिलिव्हरी असेल. चला वाईट चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 18 धावा, 3 मोठे फटके. सामना पूर्णपणे शीर्षवाडी संघाच्या बाजूने झुकणार, कारण 3 षटकार मारण्याची ताकद दिनेश फलंदाज या फलंदाजाकडे पाहायला मिळतीये. पहिला आलाय. चला कॅच घ्या. आयवा कॅच होती, 200 मिळाले असते, परंतु कुणीच लक्ष दिला नाहीये आणि त्यानंतर चेंडू सरळ समालोचन कक्षामध्ये असं झाला आणि पहिला षटकार आलाय. अजूनही 2 बाकी राहिलेत. पहिला आला तर दुसरा यायला टाइम लागत नाहीये. आता मात्र समीकरण थोडस सोपं झालं. 4-12. 4-12. पहिला आलाय. मॅचची येणारे जी पाहता क्षणी काय घडलं जातंय. तू मैं करता करता फाईन लेगला चेंडून सीमारेषा कव्हर झाली आहे. नशिबाची साथ मिळाली शीर्षवाडी संघाला आणि चौकार आलाय. डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. कुठेतरी असं वाटलं होतं की नक्कीच एक सिंगल मिळेल, परंतु महोदर संघाच्या खेळाडूंकडून चुक्या होत आहेत आणि त्या चुक्या आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत महागड्या ठरतील.
कारण जर एक धाव आली असती ना तर नक्कीच कुठेतरी 3 धावा वाचल्या असत्या आणि त्यानंतर नशिबाचा चौकार आला आणि आता समीकरण थोडस सोपं झालं. 3 चेंडू 8 धावा. येणारा चेंडू सर्व काही सांगून जाणार. चौकार येणार की षटकार येणाऱ्या चेंडूवरती सर्व आशा अपेक्षा निराशा सर्व राहतील. मोठा फटका लगातारचा दुसरा. डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळाली. त्यानंतर मात्र फलंदाज दिनेश स्वतःला सिद्ध करत असताना शेवटच्या 2 चेंडूवरती 2 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा फाईन लेगला चेंडू उडवलाय आणि चेंडू खाली शतरक्षक दिनेश स्वतःवरती नाराज असेल आणि पुन्हा एकदा जसा सामना मागच्या मॅच मध्ये झाला होता तसा सामना पाहायला मिळतोय. हा सामना देखील 1 चेंडू 2 धाब्यांवरती येऊन थांबलाय. काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला येणारा नवीन फलंदाज असेल आणि गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज रवी भगत पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक करून देतोय. जबरदस्त सामना. शेवटचा 1 चेंडू 2 धावा. मागच्या सामन्यामध्ये 1 चेंडू 2 धावा असताना मोदर संघाने तो सामना जिंकला होता कलोती मोकाशी विरुद्ध आणि आता मात्र शीर्षवाडी विरुद्ध मोदर संघ लढतोय. 1 चेंडू 2 धावा. शेवटचा 1 चेंडू 2ची गरज. काय घडलं जातंय काय घडलं जातंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका चेंडूचा वादळी खेळ राहिलाय आणि एका चेंडूवरती 2 धावा. एका चेंडूवरती 2 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग. शेवटच्या चेंडूवरती काय घडणार कोण जिंकणार कोण जाणार पुढील कोण या स्पर्धेतून घरी जाणार कोण या स्पर्धेमध्ये टिकून राहणार अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. शीर्षेवाडी की महोदर संघ. जबरदस्त चेंडू लाऊड अपील देखील झाली आणि पंचांचा स्पिंगर ऑन आणि नक्कीच इथून मात्र महोदर संघाने मात्र सामना विजयी खेचून आणला. अगदी असं वाटलं होतं की शीर्षवाडी संघ वन साइड सामना या स्पर्धेमध्ये खेचून आणेल आणि तो संघ मात्र आता मात्र पराभूत होतोय. खरोखरच दिनेशने जी चुकी केली ना ती चुकी शेवटच्या क्षणाला मात्र शीर्षवाडी संघाला मात्र या सामन्यामधून पराभूत या स्पर्धेमधून पराभूत होताना पाहायला मिळतोय शीर्षवाडी संघ. खरोखरच पुढील वाटचालीसाठी नक्कीच महोदर संघाला हार्दिक शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक टीम शीर्षवाडी संघ. काय सामना रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. जसा प्रेक्षकांना हवा होतो तसा सामना रंगला होता आणि नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. अर्थातच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्यानं महत्वाच्या क्षणी